नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। ही मी पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे। आपण ती आता स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया चांगली। डाळ पाण्याने 2 वेळा स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे। कुकर घेतलाय, आता आपण ही स्वच्छ धुतलेली डाळ याच्यामध्ये घालूया। त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी केलंय ते ओतते। पाणी आपली डाळ बुडेल असं पाणी टाकायचं। डाळ बुडून वरती 2 इंच आलं पाहिजे, या पद्धतीने आपण पाणी घालायचं। त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकते मी, म्हणजे डाळ चांगली शिजते पटकन। आणि मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित डाळ चांगली शिजली जाईल। कुकर थंड झाला, आता आपण खोलून बघितलंय, तर आता ह्याची डाळ बघा पूर्ण व्यवस्थित अगदी शिजली आहे बघा। 5 शिट्ट्या काढल्यामुळे चांगली डाळ शिजली आहे। तर आता ह्याच्यामधली मी सर्व डाळ नितळून पूर्ण काढून घेणार आहे। ही डाळ आपण या पाण्यामधून पूर्ण नितळून काढलेली आहे। तर ह्याच्यापासून येळवण्याची आमटी करतात, छान लागते। गॅस चालू केलाय, आपली कढई ही गरम बी झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। तर आपण पाव किलो डाळ घेतली होती, तर मी पाव किलो हा बारीक करून गूळ घेतलेला आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकते। हे मिक्स करते आणि ह्याच्यामधलं पूर्ण पाणी सगळं आटवून घ्यायचं, गुळाचं हे होईल ते। थोडंसं मी मीठ घालते आणि हे सतत हलवत राहायचं, कारण गुळ चिकटलं नाही पाहिजे खाली। गूळ टाकल्यानंतर हे अशा प्रकारे गुळाचं पाणी होतं, तर हे पूर्ण पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचं आहे। पूर्ण ह्याच्यामधलं सर्व आता गूळ आटलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया। 1 चमचा भरून सुंठ पावडर आहे, तर तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता। आणि ह्याला मी जाड बुडाचीच कढई घेतली होती, त्याच्यामुळे हे तळाला चिटकत नाही, नाहीतर पातळ घेतलं की तळाला पुरण करपतं। आता मी गॅस बंद करते। थोडं थंड झाल्यानंतर मग मी वाटायला घेणार आहे। हे मी पुरणाचं भांडं घेतलंय, तर ह्याने मी करणार आहे आणि खाली असा मी टोप ठेवलाय हा। तर त्याच्यामध्ये हे असं भांडं ठेवून मी हे पुरण बारीक करणार आहे। तर तुमच्याकडे जर पुरणाची चाळण नसेल तर तुम्ही त्यांनी करू शकता। अशा प्रकारे हे मी पुरण बारीक करून घेतलेलं आहे। पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पीठ मळणार आहे, तर मी हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हे पूर्ण सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळायचं। थोडंसं पातळच, म्हणजे मध्यम असं मळायचं, जास्त घट्ट नाही। पुरणपोळीला पीठ जास्त घट्ट लागत नाही आणि पातळही लागत नाही। पीठ मळलेलं आहे, आपण आता त्याला तेल लावूया आणि थोडंसं अजून चांगलं मळून घेऊया। मैदा टाकल्यामुळे पीठ चांगलं एकदम मस्त अशा म्हणजे हे होतं पीठ,
पोळ्या चांगल्या येतात, तुटत सुद्धा नाहीत मैदा टाकल्यामुळे. पिठाला चिकटपणा येतो. आता हे पीठ मी अजून थोडं तेल लावून झाकून ठेवणार आहे अर्धा तास. अशा पद्धतीनं आपलं पीठ एकदम मी असं हे बनवलेलं आहे. तर हे मी असं तेल लावून झाकून ठेवणार आहे. आपलं अर्धा तास झालेला आहे. पीठ बघा आता किती आपलं मस्त एकदम असं एकदम भारी असं झालेलं आहे. असं झालं तरच आपली पुरणपोळी बिलकुल तुटत नाही. हे असं आपले पुरण झालेलं आहे वाटून. तर तुम्हाला मी दाखवते. एकदम अशी बारीक असं एकदम पुरण वाटून झालं पाहिजे. त्यात कण बिलकुल राहता कामा नये, तरच पोळ्या एकदम सुंदर येतात. असा मी एकदम छोटा गोळा घेतलाय. थोडं सुक्क पीठ घ्यायचं हाताला आणि असं हे थोडा खोलगट भाग करायचा आणि हे असं पुरण घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये असं हळूहळू असं भरायचं आणि हे वरून असं बंद करायचं. बिलकुल पुरण बाहेर येत नाही. हे असं आपला पुरणाचा गोळा पोळीचा गोळा तयार झालेला आहे. हे मी असं पोळपाटाला फडकं बांधलंय, कारण पोळी पोळपाटाला बिलकुल चिटकत नाही. पुरणाच्या गोळ्याला आपण आता गव्हाचं पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याने आता आपण हळूहळू अशी पलटी करून पोळी लाटून घ्यायची. तर पीठ लागलं तर थोडं लावायचं आणि बिलकुल पोळी अशी कडेला जास्त जाड झाली नाही पाहिजे. पूर्ण कडा चांगल्या अशा एक समान सर्व बाजूने लाटायची, म्हणजे पोळी चांगली फुगते. सर्व बाजूने चांगली समान पोळी झाली पाहिजे. एकदम अशी अलगद लाटायची आपली. आता पोळी एकदम पातळ अशी लाटून झालेली आहे. आपण आता तवा गरम झालाय त्याच्यामध्ये टाकूया आणि भाजून झाली एक साईड की पलटी करून घेऊया आणि त्याला थोडं आपण आता तेल लावून घेऊया. तेल लावा की अगर तुम्ही तूप लावा, तुपानेही पोळ्या छान लागतात तूप लावल्यामुळे. तर आता आपण पलटी करूया. दोन्ही साईडून ही आपली पोळी चांगली फुगलेली आहे. भाजून झाल्यानंतर आता आपण ती काढून घेऊया. एकदम लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.